हॉस्टेल चालू करतो बहुत 8-10 दिवस निघून गेले तरी हॉस्टेल चालू होत नाही का होय? अरे परदेशी शिक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, अरे स्वाधार आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची। सर्व मित्रांना क्रांतिकारी जय भीम। गेल्या 11 दिवस झाले हे विद्यार्थी इथे पाण्यामध्ये बसून शासनाविरुद्ध आंदोलन करत आहे। तर यांच्या साध्या आणि सरळ मागण्या आहे। त्या मागण्या म्हणजे की प्रदेशी शिक्षण शिष्यवृत्तीमध्ये जे सरकारने जाचकाठी घातलेल्या आहे त्या जाचकाठी रद्द करण्यात याव्या व शासनाने स्वाधारचा फंड 2 वर्षापासून जे विद्यार्थ्यांच्या खात्यावर अजूनपर्यंत टाकलेला नाही तो स्वाधारचा फंड लवकरात लवकर विद्यार्थ्यांच्या खात्यावर टाकण्यात याव्या व 2 वर्षापासून चालू झालेलं वसतिगृह अजून त्यांनी चालू केलेलं नाही, त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे। वसतिगृह चालू करण्यात यावे या साध्या आणि सरळ मागण्या विद्यार्थ्यांच्या आहेत। सर, आपण गेले 11 दिवस झाले विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी इथे आंदोलन करत आहे, तर नेमके आपल्या प्रमुख मागण्या काय आहे? या 7व्या विद्यार्थ्यांच्या बेमुदत धरणे आंदोलनामध्ये आमच्या प्रमुख 3 मागण्या आहेत। मागच्या 11 दिवसापासून आम्ही या ठिकाणी भर पावसामध्ये विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यासाठी इथे समाज कल्याण समोर विनवणी, आक्रोश आणि यांच्या कामाचा निषेध व्यक्त करतोय। तर याच्यात आमची पहिली मागणी ही आहे की प्रदेश शिक्षणावरच्या ज्या जाचक अटी आहेत त्यात प्रमुख म्हणजे 75% जी अट लावलेली आहे, ज्याच्यामुळे आम्हाला पासआउट झालेल्या विद्यार्थ्यांना परदेश शिक्षणाचं स्वप्न बघता येणार नाही। तर ही आमची सरळ सोपी साधी मागणी आहे की जे विद्यार्थी इथून पुढे पासआउट होतील 2024-25 नंतर त्यांना ती 75%ची लागू करावी। आता जे विद्यार्थी पासआउट झाले ते कसे परत एकदा आपलं पदवी पूर्ण करून 75% शिक्षण मिळवू त्यापेक्षा जास्त मिळवतील। तर त्यामुळे आमची मागणी आहे की 75% जे आहे ते रद्द करावी, अन्यथा इथून पुढच्या पासआउट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लागू करावी। दुसरी त्यामध्ये अट अशी आहे की जे काही या शिष्यवृत्तीसाठी जरी विद्यार्थी पात्र झाला तरी विद्यार्थ्याला तो कोणत्याही युनिव्हर्सिटीमध्ये जरी त्यांनी ॲडमिशन घेतलं तर त्याला फक्त 30 लाख रुपये समाज कल्याण शासनाकडनं आर्थिक अर्थसहाय्य केल्या जाईल। मग बाकी वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीची जर वेगवेगळी फीस जर असेल तर ते 30 लाखाच्या वरची रक्कम विद्यार्थी कुठून फेडणार? ती रक्कम विद्यार्थी कुठून आणणार? कुठून कर्ज घेणार? बरं, हे लाखानं कर्ज घेण्याइतपत तो तारण काय ठेवणार? तो त्याला गिरवी काय ठेवणार? त्या एवढ्या पुढची रक्कम 30 लाखाच्या वरची रक्कम जर एखाद्या युनिव्हर्सिटीची असेल बाहेर देशातल्या तर ती कुठून आणणार? तर आमची सरळ सोपी मागणी आहे की या 2 ज्या जाचक अटी आहेत या आपण रद्द कराव्यात किंवा याच्यामध्ये शिथिलता आणावी। दुसरी मागणी आमची अशी आहे की स्वाधार योजनेचा आम्हाला सातत्याने मागच्या 7ही आंदोलनापासून आमची एक कॉमन मागणी राहिलेली आहे की दरवर्षी वेगवेगळ्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी योजना आता चालू झालेली आहे, परंतु जी मूळ योजना आहे SC प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी त्यांच्यासाठी जी योजना प्रबळरित्या प्रखरपणे त्याची अंमलबजावणी केल्या जात नाहीये। या योजनेची जी ऑनलाईन वेबसाईट पुणे शहराने बनवलेली आहे ही अतिशय हास्यास्पद आहे आणि विद्यार्थ्यांना जाचक पद्धतीने मानसिक छळ करणारी आहे। एक प्रकारे विद्यार्थ्यांना एकत्रित करून त्यांच्या हातून बनवलेली वेबसाईट आहे। कोणाला तरी कॉन्ट्रॅक्ट देऊन वेबसाईट बनवलेली आहे। त्याचा विद्यार्थी बरं बनवली हरकत नाही, चांगल्या उद्देशाने बनवली याचं जे स्वागत करूया, चांगल्याला चांगलं म्हणणं आपलं काम आहे, परंतु जर त्याची जी प्रक्रिया विद्यार्थ्याला जर त्रासदायक होत असेल तरी सुद्धा एक्सपेरिमेंट आहे म्हणून सोडून द्या, हे कितपत बरोबर आहे याचा सुद्धा विचार अधिकाऱ्यांनी केला पाहिजे। कारण एक्सपेरिमेंट करण्यासाठी विद्यार्थी काही जनावर नाहीयेत, एक्सपेरिमेंट करण्यासाठी विद्यार्थी काही रिकाम टेकडे नाहीयेत। एक्सपेरिमेंटच्या नावाखाली जर आपण ऑनलाईन पण फॉर्म भरून घेत असाल आणि ऑफलाईन पण फॉर्म भरून घेत असाल तर आपलं कुठंतरी चुकतं हे आपण लक्षात घ्या। आणि एवढ्या चुका करून जर कर्मचाऱ्यांना आपण जर सहूलियत देत असाल, त्यांच्यावर जर कारवाई करत नसाल,
जर विद्यार्थ्यांनी जर आपल्याला काही सजेशन दिले असतील, काही जर त्रास अडचणी जर सजेस्ट केल्या असतील, यात बदल करावा, त्याला जर आपण कानाडोळा करत असाल तर आपल्या निलंबनाची, आपल्यावर कारवाईची, आपल्यावर शो कोर्ट नोटीसीची आम्ही रास्त मागणी करत आहोत आणि ती मागणी आपण पूर्ण केली पाहिजे. सोबतच जो काही मागच्या 2-3 वर्षापासून फंड समाज कल्याण आयुक्ताचे त्या बाबतीत आम्ही विद्यार्थी धन्यवाद मानतो की त्यांनी फंड जिल्हा कार्यालयांना दिलेला आहे, परंतु जिल्हा कार्यालयांनी आपल्या वेगवेगळ्या कारणांना पुढे करून आपल्या वेगवेगळ्या कारणांच्या खाली अजूनही विद्यार्थ्यांना तो निधी वितरित केलेला नाहीये आणि तो निधी वितरित केला नसल्यामुळं आमच्या विद्यार्थ्यांची मानसिकता, शैक्षणिक क्षमता आणि आमची आर्थिक बाजू ही कमकुवत होत चाललेली आहे. आमचा संयम ढासळत चाललेला आहे. चौथं याच्यामध्ये असं आहे की विश्रांतवाडी येरवडा परिसरात समाज कल्याण आयुक्ताच्या अगदी समोर युनिट क्रमांक 2 वसतिगृह तयार आहे, परंतु ते विद्यार्थ्यांसाठी खुले केले जात नाहीये. मागच्या 3 वर्षापासून ती इमारत वापरण्याजोगी झालेली आहे. मागच्या काही कोरोनाच्या काळामध्ये तेथे पेशंट राहत होते, पोलीस भरतीचे विद्यार्थी तेथे राहत होते. मग हे गावाखेड्यातून आलेले, शिक्षणासाठी आलेले विद्यार्थी तेथे का राहू शकत नाही? का त्यांना वेगवेगळी कारणं दिल्या जातात की त्यांना झोपायला गादीच नाही, त्यांना आंघोळीला बकेटच नाही. अरे ते गोरगरीब विद्यार्थी आहेत, ते तुम्हाला कंप्लेंट करणार नाहीत की आम्हाला बकेटच का नाही, आम्हाला गादीच का नाही. ते आपली बेडशीट टाकून राहतील. मी सुद्धा राजरत्न त्याच युनिट क्रमांक वसतिगृह 1 मध्ये राहिलेलो आहे. तेव्हा सुद्धा जेव्हा त्याची ओपनिंग झाली होती असंच विद्यार्थ्यांना आंदोलन करावं लागलं होतं. त्यानंतर त्या आंदोलनाचं फळ म्हणून आमच्या विद्यार्थ्यांना, माझ्यासारख्या विद्यार्थ्यांना जे की आम्ही पुण्यामध्ये राहण्यासाठी वन फिरत होतो, त्या गरजू सर्व माझ्यासारख्या विद्यार्थ्यांना ते वसतिगृह खुलं झालं. परंतु आम्हाला गाद्या त्यावेळी काय देण्यात आल्या नाही. आम्ही काय कुणाला कंप्लेंट करत बसलो नाही की आम्हाला गाद्याच द्या, आम्हाला बकेटीज द्या, आम्हाला हेच द्या आणि तेच द्या. आम्हाला जे मिळालं आम्ही ते समजून घेतलं की नवीन बिल्डिंग आहे, आम्हाला हक्काचा निवारा आमच्या गुणवत्तेनुसार मिळाला, बाबासाहेबाच्या आशीर्वादाने मिळाला, यातच आम्ही समाधान मानलं. परंतु ती जाणीव ठेवून आम्ही आज मागच्या 2 वर्षापासून वसतिगृह चालू करा अशी मागणी करतोय. परंतु हे अधिकारी टोलवा टोलवी करतायत. हे अधिकारी ज्या विभागाला पत्र लिहितायत त्या विभागाचा पत्ता सुद्धा यांना माहिती नाहीये. संबंधित विभागाने मागच्या 2 वर्षापासून केलेला पाठपुरावा यांना दाखवता आलेला नाहीये. त्याच्यामुळं कुणाची बाजू किती कमकुवत आहे यावर आपल्याला भाष्य करायचं नाहीये. फक्त आउटपुटशी आमच्या विद्यार्थ्यांना मतलब आहे. वसतिगृह चालू करून द्या, बस संपला विषय. परंतु ते सुद्धा मागच्या 2 वर्षापासून या समाज कल्याण विभागाला जमलं नाहीये. काय आता विद्यार्थ्यांनी या संदर्भात पाठपुरावा करण्याची वेळ आलेली आहे. परंतु संबंधित अधिकारी खुर्चीवर बसून याला बोलू, त्याला बोलू, पाहू करू, समाज कल्याण सार्वजनिक बांधकामाला बोलू, त्या महानगरपालिकेच्या आयुक्ताला बोलू, पाहू, जिल्हा कार्यालयाने अहवालच दिला नाही, यांनी हेच केलं नाही, त्याने तेच केलं नाही, अशी टोलवा टोलवीची जर उत्तरं देत असेल तर आम्ही विद्यार्थ्यांनी कुणाकडे जायचं? मागच्या 3 वर्षापासून वसतिगृह बंद आहेत, चालू असून सुद्धा त्याचा फायदा घेतला जाऊ शकत नाहीये. त्याच्यामुळं आम्ही हे आंदोलन या ठिकाणी भर पावसात करत आहोत आणि जर आम्हाला या ठिकाणी कोणतीही भूमिका घेण्याची जर वेळ, आमचा संयम जर हे समाज कल्याण तोडत असेल तर आम्ही सुद्धा तोडून घ्यायला तयार आहोत. कारण बाबासाहेबांनी आम्हाला जो शिका संघटितवा संघर्ष केला, हा संघर्ष आमच्या दावणीला आमच्या पूर्वजांपासूनच बांधलेला आहे. हरकत नाही, आम्ही सुद्धा संघर्ष करून घेऊ, आमची पुढची पिढी सुखात जगेल. पण आमच्या जर वाटेला संघर्ष येत असेल तर आम्ही तो पत्करायला तयार आहोत. कुणाच्याही दबावाला बळी न पडता. बाबासाहेबांनी सांगितलं की आपण 12 महिने शेळी होऊन जगण्यापेक्षा 1 दिवस वाघ होऊन जगा, तर तो 1 दिवस वाघ होऊन आम्ही सन्मानाने मरण पत्करू, परंतु कुणाच्या दबावाला आम्ही बळी पडणार नाही. ही या ठिकाणी आम्ही आंदोलनातून संबंधित जे कोणी आम्हाला निष्ठुर नजरेने आणि दबाव पद्धतीने आम्हाला जर बोलत असेल तर त्याला या ठिकाणाहून आम्ही या ठिकाणी आश्वासन देतो. या ठिकाणी आम्ही त्यांना आश्वासित करू इच्छितो की तुम्ही आम्हाला कोणत्याही दबावाखाली आणू शकत नाही. आणि बाबासाहेबाच्या विचाराने चालणारी लोक आहोत आणि बाबासाहेबाच्या विचारांवरच आम्ही आमचा विजय प्राप्त करू. विद्यार्थी एकजुटीचा विजय असो. विद्यार्थी
विद्यार्थी हक्क समितीचा रविश्वर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 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 विद्यार्थी हक्क समितीचा. मित्रांनो, हे मुलं आहे आता पुण्यामध्ये सहाय्यक आयुक्त समाज कल्याण पुणे स्टेशन इथे आंदोलन करत आहे. तर लवकरात लवकर सरकारने यांचा निर्णय घेतला पाहिजे व यांना न्याय मिळवून दिला पाहिजे. अशाच कमेंटमध्ये सांगा की ह्या विद्यार्थ्यांसाठी आपण काय केले पाहिजे. धन्यवाद.